नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनीच नवनीत दीपावली गृहपाठ या पुस्तकातील भाषा आणि गणित या दोन विषयांचा अभ्यास नक्कीच पूर्ण केला असेल. आज आपण पाहणार आहोत याच पुस्तकातील परिसर अभ्यास भाग 1 या विषयाचा अभ्यास. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. सर्वात पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. पहिली रिकामी जागा आहे, काही प्राणी पिलांना जन्म देतात तर काही टिंबटिंब घालतात. याचं उत्तर आहे अंडी. फुलपाखराच्या अळीला टिंबटिंब म्हणतात. सुरवंट. त्यानंतर तिसरी रिकामी जागा आहे, मेंढ्यांपासून मिळणारे टिंबटिंब घोंगड्या बनविण्यासाठी उपयोगी येते. मेंढ्यांपासून आपल्याला मिळते लोकर, म्हणून इथली रिकामी जागा लिहिली लोकर. चौथी रिकामी जागा आहे, आंब्याला आलेल्या फुलोऱ्याला टिंबटिंब म्हणतात आणि याचं उत्तर आहे मोहर. पाचवी रिकामी जागा आहे, घेर कमी आणि खूप खोल असणाऱ्या विहिरीला टिंबटिंब म्हणतात. याचं उत्तर आहे आड. आड म्हणजे कमी घेर आणि खूप खोल असलेली विहीर. पूर्वीच्या काळी लोकांच्या घरांसमोर वाड्यांसमोर असे आड असायचे. आटपाडी हे जे गाव आहे ते आडांचं गाव म्हणून ओळखलं जातं. हे आपण परिसरच्या पुस्तकात शिकलो आहोत. पुढचा प्रश्न, पुढची रिकामी जागा आहे, पाणी उकळल्याने त्यातील टिंबटिंब मरतात व पाणी निर्धोक बनते. आपण शिकलो आहोत की पाण्यामध्ये आपल्या डोळ्यांना न दिसण्या इतके सूक्ष्म जीव असतात की जे आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही, परंतु आपण जेव्हा पाणी उकळतो तेव्हा मात्र हे सूक्ष्मजीव मरतात आणि पाणी पिण्यासाठी निर्धोक होतं. याचं उत्तर आहे सूक्ष्मजीव. पुढचं आहे सातवा, आपल्या देशाची राजधानी दिल्ली ही टिंबटिंब नदीच्या तीरावर वसलेली आहे आणि याचं उत्तर आहे यमुना. यमुना नदीच्या तीरावर राजधानी दिल्ली हे शहर वसलेलं आहे. पुढचं आहे, भारतातील शेती व्यवसाय प्रामुख्याने टिंबटिंबच्या पाण्यावर अवलंबून आहे आणि याचं उत्तर आहे पावसाच्या. चा इथे ऑलरेडी लिहिलेला आहे म्हणून आपण लिहिणार आहोत फक्त पावसा. नववी रिकामी जागा आहे, रोजच्या कामातून होणारी शरीराची टिंबटिंब भरून निघण्यासाठी अन्नाची गरज असते आणि याचं उत्तर आहे झीज. पृथ्वीपासून जसजसे उंच जावे तसतशी हवा टिंबटिंब होत जाते. बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागालगत हवेचा थर दाट असतो आणि जसजसं आपण पृथ्वीपासून उंच जातो तसतशी हवा विरळ होत जाते, म्हणून ही रिकामी जागा आहे विरळ. पुढचा प्रश्न आहे, भाकरीच्या गोष्टीचा प्रवास योग्य पद्धतीने मांडा. कापणी, मळणी, दळणे, नांगरणी, उफणणी, पेरणी, राखण आणि खुरपणी ही काही शेतीची कामं दिलेली आहेत. ती शेतीची कामं आपल्याला योग्य क्रमाने लिहायची आहेत, म्हणजेच भाकरीचा प्रवास. चला मग सर्वात आधी शेतकरी काय करतो, शेतामध्ये नांगरणी. नांगरणीनंतर पेरणी. पेरणी झाल्यानंतर पीक उगवून आलं की पिकाबरोबर शेतामध्ये तण पण उगवतं, गवत उगवतं. ते शेतातलं गवत काढणं याला खुरपणी असं म्हणतात. खुरपणी केल्यानंतर पीक शेतात तयार झालं की तयार झालेल्या पिकाची राखण करावी लागते. पिकाची राखण केल्यानंतर पीक तयार झालं की पिकाची कापणी करतात. कापणी केल्यानंतर कणस एका बाजूला गोळा करून आणतात आणि खळ्यावरती कणस टाकून त्या कणसांची मळणी केली जाते. पूर्वीच्या काळी बैलांच्या सहाय्याने मळणी करायची, आता मात्र यंत्र वापरून मळणी करता येते. त्यानंतर उफणणी. वाऱ्याच्या मदतीने काय केलं जातं, टरफलं आणि दाणे वेगवेगळे केले जातात, त्याला म्हणतात उफणणी. आणि तयार झालेलं धान्य शेवटी आपण दळून आणतो. दळून आणल्यानंतर पीठ मिळतं आणि त्या पिठापासून आई भाकरी बनवते. असा आहे भाकरीचा प्रवास. नांगरणी, पेरणी, खुरपणी, राखण, कापणी, मळणी, उफणणी आणि दळणे. खाली सांगा पाहू मध्ये आपल्याला प्रश्न दिलाय, ताना पिहिनी पाजा म्हणजे काय. तुम्ही पण हे ऐकलं असेल. ताना पिहिनी पाजा म्हणजे हे आहेत इंद्रधनुष्याचे रंग लक्षात ठेवण्याची
सोपी पद्धत. ता म्हणजे तांबडा, ना म्हणजे नारिंगी, पी म्हणजे पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा. हे आहेत इंद्रधनुष्याचे 7 रंग. चला पुढचं काय, पुढे आहे तक्ता पूर्ण करा. यामध्ये आपल्याला डाव्या बाजूला फळांची चित्र दिली आहेत. त्या फळांची चित्र बघून आपल्याला फळांचं नाव लिहायचंय आणि ते फळ कोणत्या ऋतूत येतं ते लिहायचंय. पहिलं आहे आंबा, उन्हाळ्यात. आंबा हे उन्हाळ्यात येतं. संत्री, संत्री उन्हाळा आणि हिवाळा असं दोन्ही ऋतूंमध्ये आपल्याला मिळते. फणस पावसाळ्यात. केळी सर्वच ऋतूंमध्ये केळीचं पीक येतं, त्यामुळे आपल्याला संपूर्ण वर्षभर केळी खायला मिळते. सफरचंद हिवाळ्यात चांगलं येतं सफरचंदाचं पीक. द्राक्ष उन्हाळा. वेलीवर द्राक्ष हिवाळ्यात येतात, परंतु ती पिकून मात्र उन्हाळ्यात तयार होतात आणि मग तेव्हा ती आपल्याला खायला मिळतात. पेरूचं फळ पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येतं. अननस मात्र सर्व ऋतूंमध्ये उपलब्ध असते. चला त्यानंतर आपल्याला खाली एक प्रयोग दिलेला आहे. ज्वलनास ऑक्सिजन गरजेचा असतो. या प्रयोगाची कृती आपल्याला लिहायची. हा प्रयोग बऱ्याच वेळा आपण करूनही बघितला आहे, परंतु त्याची कृती या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. चला लिहूया कृती. तुम्ही यापेक्षा वेगळ्या पद्धतीने लिहिली तरी चालेल. नमुना म्हणून मी इथे लिहून दाखवली आहे. एक बशीसारखे खोलगट भांडे घेतले, त्यात मेणबत्ती उभी केली, बशीत पाणी भरले, मेणबत्ती पेटवली व त्यावर काचेचा ग्लास उपडा ठेवला. थोड्याच वेळात मेणबत्ती विझली व पेल्याच्या आत पाण्याची पातळी वाढली. बरोबर, मेणबत्ती विझते आणि हळूहळू पाणी वर चढतं. मेणबत्ती पेल्यामधील जी हवा आहे त्या हवेतील ऑक्सिजन ही मेणबत्ती ज्वलनासाठी वापरते आणि जितका ऑक्सिजन संपला त्या ऑक्सिजनची जी जागा रिकामी झाली पेल्यामध्ये त्या जागेत पाणी वर चढतं. चला यावरून आपल्याला काय लक्षात येतं की ज्वलनासाठी ऑक्सिजन मदत करतो. पुढचा प्रश्न विचारलाय, माणूस चंद्रावर कशातून गेला असेल बरं? अंतराळ यानातून, ज्याला आपण रॉकेट म्हणतो की नाही, त्यातून माणूस चंद्रावर गेला होता. चला पुढचा प्रश्न आहे, 2-2 नावे लिहा. आपल्याला भरपूर नावं माहिती असतील, परंतु इथे आपल्याला 2 नावं लिहायला जागा आहेत, तर किमान आपल्याला 2 नावं लिहायची आहेत. प्रमुख अन्न पदार्थ, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ हे प्रमुख अन्न पदार्थ आहे. त्यापैकी आपण लिहिलंय गहू आणि तांदूळ. प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ, दूध, अंडी. मांस सुद्धा आपल्याला मिळतं प्राण्यांपासून, तुम्ही तेही लिहू शकता. आंबट फळे, जेवढी आंबट फळे आहेत त्यापैकी आपल्याला 2 नावं लिहायची, चिंच आणि लिंबू. कैरी पण चालेल इथे. त्यानंतर कडू पदार्थ कोणते आहेत? कारले आणि मेथी दाणे. तिखट पदार्थ, मिरची आणि मिरे. मसाल्याच्या पदार्थांमध्ये जे असतात ना मिरे, ते मिरे इथे लिहिलेत. लवंग सुद्धा तिखट पदार्थांमध्ये आपण लिहू शकतो. गोड फळे, आंबा, केळी, द्राक्ष आणखी तुम्ही लिहू शकता. मसाल्याचे पदार्थ, लवंग आणि दालचिनी मी लिहिले, तुम्हाला आणखी माहिती असेल तर तुम्ही लिहू शकता. तेलासाठी वापरली जाणारी पिके, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, तीळ, भुईमुंग ही सुद्धा नावं आपण लिहू शकतो. सूर्यफूल आणि करडई मी लिहिली आहे. समुद्रातून मिळणारे खाद्यपदार्थ, मीठ आणि मासे किंवा मासळी लिहिलं तरी चालेल. लोणच्यात वापरणारे फळे, आता कोणत्या फळांचं आपण लोणचं करतो? तर कैरी आणि लिंबू. चला पुढचा प्रश्न आहे, तक्त्यात कपडे धुण्यासाठीच्या नैसर्गिक वस्तू लपल्या आहेत त्यांची यादी करा. आता यातून आपल्याला शब्द शोधायचे आहेत आणि शब्द शोधून आपल्याला त्यांची यादी करायची. उदाहरणार्थ रिठा मी इथे लिहिलंय, तर आपल्याला ते इथे सुद्धा त्याला असे खून करणं गरजेचं आहे. कळलं? थिकनेस जरा जास्त झालाय, तो मी कमी करतो. हे बघा, याप्रमाणे आपल्याला असे खून करायचे आहे. हे रिठा इथे लिहिला आहे, रिठा. त्यानंतर इथे काय, सोडा. त्यानंतर चुनखडी, हे बघा इथे आहे चुनखडी. अशा प्रकारे सगळ्या शब्दांना आपल्याला इथे शोधून असं गोल पण करायचं आहे.
त्यानंतर आपल्या पुस्तकात आणखी एक शब्द आलेला आहे हिंगणबेट. हिंगणबेट बघा इथे आहे हिंगणबेट. अशा प्रकारे सुद्धा तो तुम्हाला शोधून त्याला खूण करायची आहे. हिंगणबेट लक्षात. अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न करायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे घरगुती उपचार लिहा. काही आजार झाल्यानंतर आपण घरच्या घरी उपचार करतो. तर इथे काही 3 आजारांची नावं दिली. सर्दी झाली तर आपण काय करतो? गरम पाण्याचा वाफारा घेतो किंवा वाफ घेतो. आल्याचा तुळशीचा काढा घेतो. आई आपल्याला करून देते आणि आपण तो घेतो. शिवाय नाकामध्ये गाईच्या तुपाचं गरम करून त्याचे थेंब सुद्धा नाकात टाकतात. पण आपण ह्या 2 लिहिले तरी चालेल किंवा 1 लिहिलं तरी चालेल. पुढचं आहे घसा दुखणे. मिठाच्या गरम पाण्याने गुळण्या करणे आणि हळदीचं दूध पिणे. कधी कधी मीठ आणि हळद एकत्र करून सुद्धा त्या गरम पाण्याने गुळण्या केल्यावर आपल्याला घशाला आराम मिळतो. तुम्ही ते लिहू शकता. पुढचे छोटी जखम. घरी जर काही लागलं, थोडीशी जखम झाली तर आपण त्या जखमेवर हळद लावतो किंवा घरी एखादा मलम असेल तर तो सुद्धा लावतो. किंवा ग्रामीण भागातील मुलांना माहिती असेल की त्याच्यावर आपण काही वनस्पतींचा पाला हातावर चोळतो आणि त्याचा रस सुद्धा जखमेवर लावतो. उदाहरणार्थ त्याला दगडीचा पाला किंवा घावटीचा पाला असं सुद्धा म्हणतात. पुढचं आहे महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत? तर महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? 36. चला आता खाली काही आंतरेंद्रियांची चित्रे दिलेली आहेत आणि आपल्याला सांगितलंय की त्या आंतरेंद्रियांची कार्य लिहा. पहिलं चित्र आहे फुफ्फुस. फुफ्फुसाचं चित्र आहे आणि फुफ्फुसाचं कार्य काय? तर आपण श्वासावाटे घेतलेली हवा म्हणजे ऑक्सिजन जो आपण श्वासावाटे घेतो तो संपूर्ण शरीराला पुरवण्याचं कार्य फुफ्फुस करतात. त्यानंतर आहे जठर. जठराचं कार्य काय? तर जठर अन्न पचनाचं कार्य करते. आपण तोंडावाटे जे अन्न खातो ते अन्न ग्रास नलिके मार्फत जठरापर्यंत पोहोचवलं जातं. जठर ते अन्न पचनाचं काम करतं आणि अन्नातील जे पोषक घटक आहेत ते रक्तामध्ये शोषले जातात. चला पुढे आहे हृदय. हृदय काय करतं? तर हृदय शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांतून रक्त सतत खेळते ठेवते आणि संपूर्ण शरीरभर रक्त खेळतं राहिल्यामुळे काय होतं? या रक्ताद्वारेच अन्नातील पोषक घटक आणि ऑक्सिजन आपल्या शरीराच्या सर्व अवयवांना पोहोचवला जातो. पुढचा आहे मेंदू. मेंदू काय काम करतो? तर मेंदू शरीराच्या सर्व हालचालींवर नियंत्रण ठेवतो. बरोबर. त्याचबरोबर आपल्या वेगवेगळ्या भावना आहेत. आनंद, दुःख, आश्चर्य अशा भावनांवर सुद्धा मेंदूचं नियंत्रण असतं आणि त्याचबरोबर आपल्या ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थ सुद्धा मेंदू समजून घेतो. उदाहरणार्थ आपली ज्ञानेंद्रिय कोणती? नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा. ह्या ज्ञानेंद्रियांकडून जी माहिती मेंदूपर्यंत पोहोचते त्या माहितीचा अर्थ सुद्धा मेंदूमध्येच लावला जातो. चला पुढचा प्रश्न योग्य रकान्यात लिहा. आता इथे काही वस्तूंची नावं दिलीत. त्यात पाण्यात बुडणाऱ्या वस्तू आणि पाण्यावर तरंगणाऱ्या वस्तू याचं आपल्याला वर्गीकरण करायचंय. पाण्यापेक्षा जड असणाऱ्या वस्तू पाण्यात बुडतात तर हलक्या वस्तू पाण्यावर तरंगतात. नाणे. नाणे काय येईल? पाण्यात बुडेल म्हणून आपण ते इथे लिहिलेले. दुसरं आहे माती. माती सुद्धा पाण्यात बुडेल म्हणून आपण इथे लिहिली. खोडरबर सुद्धा पाण्यात बुडेल. पेन्सिल मात्र पाण्यावर तरंगेल म्हणून ती आपण लिहिली इथे पेन्सिल. लाकडी पट्टी पाण्यावर तरंगेल. स्टीलचा चमचा पाण्यात बुडेल कारण की तो जड असतो. झाडाची पाने पाण्यावर तरंगतील. स्क्रू सुद्धा लोखंडाचा असल्यामुळे पाण्यात बुडेल. कर्कटक सुद्धा पाण्यात बुडेल. त्यानंतर आहे फुगा. फुगा वजनाने हलका असल्यामुळे पाण्यावर तरंगेल. चेंडू पाण्यावर तरंगेल. शेंगांची टरफलं तरंगतील. कंगवा प्लास्टिकचा असतो त्यामुळे तो तरंगेल आणि प्लास्टिकचा चमचा सुद्धा पाण्यावर तरंगेल. चला पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण? आणि आपला भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या सरोजिनी नायडू. चला पुढचा प्रश्न खूप सोपा आणि छान आहे. योग्य शब्द ठेवून अयोग्य शब्द खोडा. म्हणजे 2 शब्द दिलेले त्यातला बरोबर शब्द ठेवायचा आणि चुकीचा शब्द आपल्याला खोडायचा.
पहिले फुलपाखरू अंड्यातून कोशातून बाहेर येते. कशातून बाहेर येतं फुलपाखरू? कोशातून, कारण की अंड्यातून तर अळी बाहेर येते, म्हणून आपण अंड्यातून या शब्दावर काट मारली. पुढचा आहे बेडूक पिल्लाला जन्म देतो, अंडी घालतो. तर बेडूक मात्र पिल्लाला जन्म देत नाही, म्हणून आपण याच्यावर काट मारली. बेडूक अंडी घालतो. रेशीम वनस्पती किड्यापासून मिळतं. तुम्हाला माहिती रेशीम आपल्याला कुठून मिळतं? रेशमाच्या किड्यांपासून, त्याच्यामुळे वनस्पती या शब्दावर काट मारली. मेंढ्यांपासून आपल्याला अंडी लोकर मिळते, अंडीवर काट मारली कारण की आपल्याला लोकर मिळते. प्रामुख्याने हिवाळ्यात लोकरी सुती कपडे वापरावेत. आता हिवाळ्यात थंडी असते, थंडीत आपण उबदार कपडे वापरतो, लोकरी कपड्यांमुळे आपल्याला ऊब मिळते, म्हणून सुतीवर आपल्याला काट मारायची. पुढचा आहे पाणी साठा मुबलक मर्यादित असल्याने पाणी काटकसरीने वापरावे. आपण बघितलं की पाण्याचा साठा हा मर्यादित असतो, त्यामुळे आपल्याला पाणी काटकसरीने वापरावं लागेल. पाण्यात मीठ विरघळले की या मिश्रणाला मिठाचे द्रावण असं म्हणतात. कोणताही पदार्थ पाण्यात विरघळला की तयार होणारं पाणी म्हणजे त्या पदार्थाचं ते द्रावण असतं. उदाहरणार्थ मीठ टाकलं तर मिठाचं द्रावण, साखर टाकली की साखरेचं द्रावण. समुद्राचे पाणी चवीला टिंबटिंब असते, तुरटवर काट मारा, समुद्राचं पाणी खारट असतं. गोंदिया जिल्ह्यात प्रामुख्याने भाताचे पदार्थ खातात, ज्वारीवर काट मारा, भाताचे पदार्थ खातात, कारण की तिकडे भात जास्त पिकतो. इथे तला काणा असायला हवा बरं का, म्हणजे होईल भाताचे पदार्थ खातात. शेतकरी पेरणीसाठी वखर आणि तिफण वापरतात. तर याचं बरोबर उत्तर आहे तिफण. या चॅनलवर मोलाचे अन्न या धड्याचा स्वाध्याय मी टाकलेला आहे, त्याच्यात तिफण म्हणजे काय, तिफणचा पेरणीसाठी कसा वापर केला जातो, तिफण कसं असतं ते सर्व दाखवलंय. तुम्ही हवं तर ते बघू शकतात, या चॅनलवर तो व्हिडिओ आहे. पुढचं पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. कोणत्या आजारासाठी गरम पाण्याचा वाफारा घेतात? आपण या आधीच बघितलंय की सर्दी या आजारासाठी गरम पाण्याचा वाफारा घेतात. बरगड्यांच्या पिंजऱ्यात असणारे महत्वाचे इंद्रिय कोणते? तर बरगड्यांच्या पिंजऱ्यात, छातीच्या आत जो बरगड्यांचा पिंजरा आहे तिथे 2 इंद्रिय आहेत महत्वाची, ती म्हणजे हृदय आणि फुफ्फुसे. हे दोन्ही इंद्रिय बरगड्यांच्या पिंजऱ्यात सुरक्षित असतात. चला पुढचं, जुन्या कपड्यांचा उपयोग कशासाठी होतो? हे तुम्हालाही माहिती आहे. जुन्या कपड्यांपासून गोधडी, पायपुसणी तयार करता येते. काही जण शोभेच्या वस्तू सुद्धा जुन्या कपड्यांपासून तयार करतात, किंवा काही व्यक्ती किंवा काही लोक असे आहेत की जुन्या कपड्यांचे धागे सुट्टे करून त्या धाग्यांपासून नवीन कापड किंवा नवीन वस्तू शोभेच्या तयार करतात, म्हणून आपण हे लिहिले. परंतु जुन्या कपड्यांपासून गोधडी, पायपुसणी मात्र सर्वच तयार करू शकतात. कोणत्या वायूचे प्रमाण हवेत सर्वाधिक आहे? याचं उत्तर आहे नायट्रोजन. नायट्रोजन वायूचं प्रमाण हवेत सर्वाधिक आहे. चला, आपल्याला मिळणाऱ्या अन्नपदार्थांची खालील प्रकारात यादी करा. समुद्रापासून आपल्याला काय मिळतं? मीठ आणि मासे. शेतमळ्यातून भाजीपाला, फळे, ऊस, अजून इथे बाकीचं पण तुम्ही लिहू शकतात. जंगलातून काय मिळतं आपल्याला? आवळा, जांभळे, करवंद, बोरे, मध सुद्धा आपल्याला जंगलातून मिळतं. त्यानंतर आहे प्राण्यांपासून काय मिळतं आपल्याला? दूध, अंडी, मांस. इथे मध सुद्धा येईल बरं का, कारण की मध हे आपल्याला मधमाशांपासून मिळतं. चला पुढचा प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द पुढील जागेत लिहा. करवंद, जांभळे, संत्रे, बोरे. याचं उत्तर आहे संत्रे, कारण की इतर फळं आपल्याला जंगलातून मिळतात, संत्रे मात्र शेतातून मिळतात. लिंबू, चिंच, मोसंबी, मिरची. याचं उत्तर आहे मिरची, कारण की सर्व आंबट चवीची फळं आहेत, मिरची तिखट असते. गहू, तांदूळ, हरभरा, बाजरी. याचं उत्तर आहे हरभरा. हरभरा हे कडधान्य आहे, गहू, तांदूळ, बाजरी तृणधान्य आहे, आणि गहू, तांदूळ, बाजरी हे प्रमुख अन्न पदार्थ किंवा प्रमुख अन्नधान्य सुद्धा आहेत. साप, खार, मासा, सरडा. याचं उत्तर आहे मासा, कारण की साप, खार, सरडा हे तीनही जमिनीवर राहतात, मासा मात्र पाण्यात राहतो, आणि तीनही सरपटतात. खार आणि सरडा, साप सरपटतो, सरडा पण सरपटतो कारण की त्याचे पाय लहान असतात, खार नाही. चला पुढे आहे कोंबडी, वटवाघूळ, बदक आणि पोपट.
तर यामध्ये कोंबडी, बदक, पोपट पक्षी आहेत, वटवाघूळ मात्र प्राणी, म्हणून आपण वटवाघूळ वेगळा काढलाय. तर काय होईल याचं उत्तर विचार करून लिहायचे. तुमचं उत्तर याच्यापेक्षा थोडं वेगळं येऊ शकतं. आकाश सतत ढगांनी आच्छादले असेल तर काय होईल? तर पुरेसा सूर्यप्रकाश मिळणार नाही, त्यामुळे पिकांची वाढ चांगली होणार नाही. कारण की पिकांच्या वाढीसाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते आणि सूर्यप्रकाश जर मिळाला नाही तर रोगजंतूंची सुद्धा वाढ झपाट्याने होऊ शकते. पुढचा आहे, पक्ष्यांची संख्या खूप कमी झाली तर काय होईल? पक्ष्यांची संख्या खूप कमी झाली तर कीटकांचं प्रमाण वाढेल आणि त्याचा पिकांवर वाईट परिणाम होईल. कारण की कीटक काय करतील? पिकांचं नुकसान करतील. पुढचं आहे, भर उन्हाळ्यात पाणी पुरवठा 2 दिवसातून एकदा होऊ लागला तर काय होईल? तर लोकांना पुरेसं पाणी मिळणार नाही आणि पाणी टंचाई जाणवेल. पुढचं, सूरज फक्त आवडीचे गोड पदार्थच खातो. तुम्ही सुद्धा असं करता, फक्त आवडीचे पदार्थ खाता, पण त्यामुळे काय होतं? त्यामुळे शरीराला आवश्यक असणारे सर्व पोषक घटक मिळणार नाही आणि शरीराचं पोषण व्यवस्थित होणार नाही. कापसाचे पीक गोळा करण्याच्या वेळी खूप पाऊस पडला तर काय होईल? सर्व कापूस ओला होईल आणि शेतकऱ्यांचं नुकसान होईल. पुढचा प्रश्न आहे, कोण कोठे राहतात? हे तुम्हाला माहितीच आहे. मधमाशा पोळे, खार झाडावर राहते, गाय गोठ्यात राहते, मुंगीचं वारूळ असतं, पोपट झाडाच्या ढोलीत राहतो आणि काही जण पोपट पाळतात, मग तेव्हा मात्र त्याला पिंजऱ्यात ठेवतात. उंदीर, उंदराचं असतं बीळ, घोड्याचा तबेला, वानर झाडावर राहते, त्यांना आपण वृक्षवासी प्राणी असं सुद्धा म्हणतो. विंचू दगडाखाली असतात किंवा दगडाच्या कपारीमध्ये असतात, घुबड झाडावर राहतात. चला खाली उपयोग लिहा असं लिहिलंय. त्यातलं पहिलं आहे मेंढी. मेंढीचा उपयोग काय? तर मेंढीपासून आपल्याला लोकर, दूध व मांस मिळते. सूक्ष्म सजीव, बघा काही सूक्ष्म सजीव हे आपल्या उपयोगी असतात, आपल्या उपयोगी येतात. त्यामध्ये इथे लिहिलेलं आहे की काही सूक्ष्मजीव दुधाचं दही बनवतात आणि काही सूक्ष्मजीव जे आहेत ते कचऱ्याचं विघटन करतात आणि त्यामुळे उत्तम खत तयार होतं. शेतीसाठी सुद्धा आपल्याला जे खत लागतं ते खत तयार करण्यासाठी आपल्याला सूक्ष्म सजीवांचा उपयोग होतो. पुढे आहे मांजर. मांजराचा उपयोग काय? तर मांजर उंदरांना मारून खाते, त्यामुळे अन्नधान्याची नासाडी टळते किंवा नासाडी होत नाही. पुढचं आहे धरण. धरण आपण कशासाठी बांधतो? तर पाणी साठवण्यासाठी. धरणामध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा करता येतो, म्हणजे पाणी साठवता येतं. पाऊस फक्त 4 महिने पडतो, पाऊस फक्त 4 महिने असतो, परंतु आपल्याला पूर्ण वर्षभर पिण्यासाठी पाणी लागतं आणि असं पाणी आपल्याला धरणामध्ये साठवून ठेवता येतं. आणि मग या साठवलेल्या पाण्याचा उपयोग आपल्याला शेती, उद्योगधंदे आणि वीज निर्मितीसाठी करता येतो. पुढचा प्रश्न आहे सुधारित बियाणे. याचा उपयोग काय? तर सुधारित बियाणांमुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होते आणि त्याच्यामुळे आपल्याला लोकसंख्या कितीही वाढली तरी अन्नधान्याचा तुटवडा भासत नाही आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होते. चला उत्तराचा योग्य पर्याय रंगवा. पहिला आहे मकाणे ही वनस्पती कुठे वाढते? समुद्रात, गोड्या पाण्यात की डोंगर उतारावर? याचं उत्तर आहे गोड्या पाण्यात, म्हणून आपण तो पर्याय रंगवला आहे. पुढचा आहे दुसरा, फुलपाखराची तिसरी अवस्था कोणती? आणि आपल्याला फुलपाखराच्या 4 अवस्था माहिती, अंडी, अळी, कोश आणि फुलपाखरू. मग अंडी, अळी, कोश, तिसरी अवस्था आहे कोश, म्हणून तो रंगवलाय. प्राण्यांच्या अंगावरील केस कोणत्या ऋतूत दाट होतात? आणि याचं उत्तर आहे हिवाळा. कारण की हिवाळ्यामध्ये प्राण्यांचं थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून निसर्गाने तशी सोय केलेली आहे. हिवाळ्यात त्यांच्या अंगावरील केस वाढतात किंवा दाट होतात. पुढचे, कोणता पदार्थ पाण्यात विरघळतो? तेल, हळद पूड, तुरटीची पूड. तुम्ही हा प्रत्यक्ष प्रयोग करून बघू शकतात. तेल टाकलं तर तेल पाण्यावर तरंगतं, हळद पूड सुद्धा पाण्यामध्ये तळाशी जाते किंवा त्यात मिसळते, पण तुरटीची पूड मात्र थोड्या वेळानंतर पाण्यात दिसेनाशी होते, म्हणजे तुरटीची पूड पाण्यात विरघळते. पुढचं 5वं आहे, नाशिक हे शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसले आहे? कृष्णा,
गोदावरी आणि भीमा? याचं उत्तर आहे गोदावरी. आणि शेवटचा सामान्य ज्ञानाचा प्रश्न आपल्याला विचारलाय, वंदे मातरमचे जनक कोण? जसं आपलं राष्ट्रगीत आहे जन गण मन, ते कोणी लिहिलंय? रवींद्रनाथ टागोर यांनी. त्याप्रमाणे वंदे मातरम हे ज्यांनी लिहिले त्यांचं नाव आहे बंकिमचंद्र चटर्जी. तुम्हाला काही ठिकाणी चट्टोपाध्याय, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय असं सुद्धा बघायला मिळेल, पण त्यांचं नाव आहे बंकिमचंद्र चटर्जी. चला तर हा परिसर अभ्यास भाग 1 चा स्वाध्याय लवकर लिहून पूर्ण करा. लवकरच परिसर अभ्यास भाग 2 चा व्हिडिओ सुद्धा या चॅनलवर अपलोड होईल.